समर म्हणाला, शिव सगळ्या मुलींना एका तराजूमध्ये तोलू नकोस. त्यावर शिव रागाने समरकडे बघून रूम मध्ये निघून गेला. इकडे शिवचे बोलणे ऐकून गौरी आणि सीमा शॉक झाल्या. सीमा तर रागामध्ये थरथरत होती. गौरीच्याही चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. सीमा जशी बाहेर जाऊ लागली, गौरीने तिचा हात पकडला. सीमा म्हणाली, गौरी तू अजूनही शांतच राहणार आहेस का? तू दादूला का नाही सांगत? तू का स्वतःच आयुष्य बर्बाद करून घ्यायला तयार आहेस? गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सीमाकडे बघून म्हणाली, नाही सीमा, जर आता एवढ्या पुढे येऊन मी लग्नाला नकार दिला तर दादूचे मन तुटेल आणि त्यांना वाटेल ते माझ्या मर्जी विरुद्ध हे लग्न करू लागले होते. मला त्यांना दुखवायचे नाही आहे. राहिला प्रश्न त्या खडूसचा, तर त्याला त्याच्या पैशाचा खूप माज आहे. तो तर आपण नंतर उतरू. त्याला वाटते मी त्याच्या पैशाच्या मागे लागलेली आहे. चल आता तो विषय बंद कर. खाली सगळेजण आपली वाट पाहत असतील. असे म्हणून गौरी सीमाचे काही न ऐकता तिचा हात पकडून खाली निघून गेली. सगळेजण खाली गप्पा मारत बसले होते. पायल येऊन तुकारामच्या बाजूला थांबले. तुकारामने सगळ्यांना पायलची ओळख करून दिली. गौरीला पाहून अनिता आणि सुनीता तर आश्चर्यचकित झाल्या. ती साधेपणातही खूप सुंदर दिसत होती. जीन्स आणि टॉप मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. गौरी येऊन सगळ्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि त्याने तिला मिठी मारली. पिहू आणि शौर्यही पळत गौरीजवळ आले. पिहू म्हणाली, बहिणी तू किती सुंदर आहेस. एखाद्या परीकथेतील परीसारखी. माझा दादा तुला बघूनच पागल होईल. पिहूचे बोलणे ऐकून सगळे हसू लागले. गौरीला शिवचे बोलणे आठवले. ती काही म्हणाली नाही. तिच्या चेहऱ्यावर खोटे हसू आणून तिने पिहूला प्रेमाने मिठी मारली. गौरी म्हणाली, तू पण खूप सुंदर आहेस मिसेस. पिहू गौरीपासून बाजूला झाली आणि म्हणाली, दादा पण मला प्रिन्सेस म्हणतो. गौरी इकडे तिकडे बघू लागली. तेवढ्यात तिथे शौर्य आला. वहिनी मी तुझा एकुलता एक दीर आहे. माय नेम इज शौर्य पटवर्धन. गौरी हसून त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली, तू पण खूप हँडसम आहेस. पिहू आणि शौर्य दोघांनी मिळून गौरीला मिठी मारली. गौरीने प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरू लागले. सगळेजण गौरीला प्रेमाने बघू लागले.
गौरीला पाहून अनिता मनातून खुश झाल्या. त्यांना आता खरंच वाटत होते गौरी शिवला सांभाळू शकते. अनिता म्हणाल्या, बस बस, आता गौरीला आराम करू द्या. उद्यापासून लग्नाच्या कार्यक्रमाची विधी सुरू होणार आहे. तिला वेळ भेटणार नाही. पिहू आणि शौर्य गौरीपासून बाजूला झाले. सीमा आणि गौरी आपल्या रूममध्ये आल्या. सीमा म्हणाली, गौरी तू इथेच बस, मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येते. त्या खडूसचे तोंड पाहण्यापेक्षा तू रूममध्ये जेवण कर. गौरीलाही हेच योग्य वाटले. सीमा बाहेर गेली. तेवढ्यात तिला समोरून समर येताना दिसला. समर म्हणाला, तुम्ही गौरी आहे? सीमाने वाकडे तोंड केले आणि म्हणाली, नाही, मी तिची मैत्रीण आहे. तुम्ही कोण? तुम्हाला काय काम आहे गौरीकडे? समर म्हणाला, मी शिवचा मित्र आहे. मला वहिनीला भेटायचे होते. सीमाला लगेच संध्याकाळचे बोलणे आठवले. ती म्हणाली, का अजून काही बोलायचे राहिले आहे का? सीमा म्हणाली, तुम्ही जे काही बोलले ते आम्ही सगळे ऐकले. तुमच्या मित्राला पैशाचा खूप घमंड आहे ना. त्याच्या पैशावर माझी गौरी नजरही टाकत नाही. जा आणि सांगा तुमच्या मित्राला आपला हे घमंड दुसरीकडे दाखवा म्हणून. सीमा समरचे बोलणे न ऐकताच निघून गेली. समर सीमा गेलेल्या दिशेने बघू लागला. सीमाचे प्रत्येक शब्द त्याने शिवला सांगितले. त्याला खूप राग आला. एखाद्या मुलीने आपल्याला भाव दिला नाही याचा विचार करतच तो झोपी गेला. सकाळपासून एंगेजमेंटची तयारी चालू होती. सकाळी नाश्त्याच्या टाइमला सगळेजण खाली आले होते. घरचे सगळेजण गौरी सीमा नाश्ता करू लागले. तुकारामने गौरीला आपल्याजवळ बसवले. तेवढ्यात पटवर्धन फॅमिलीही नाश्ता करण्यासाठी आली. पिंक कलरच्या पटियाला सूटमध्ये गौरी खूपच सुंदर दिसत होती. तिने सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अनिता म्हणाल्या, तू खूप सुंदर दिसत आहेस. तुकारामने गौरीला आपल्या जवळ बसवले. बाकी सगळे जण नाश्त्यासाठी बसले होते. तुकाराम प्रेमाने गौरीला भरवू लागले. शांताई आल्या. त्यांनीही गौरीला प्रेमाने खाऊ घातले. सीता, राम, नंदिनी आणि विजयही आले. त्यांनीही आपला हात समोर केला. गौरी सीताला मिठी मारून रडू लागली. पटवर्धन फॅमिली दुरून त्यांच्यातले प्रेम पाहत होते.
अनिता म्हणाल्या, ताई, जसे ती इथे लाडात राहते अगदी तसेच आमच्या घरी ती मुलीसारखी राहील. सगळ्यांनी स्वतःला सावरले आणि एंगेजमेंटची तयारी करू लागले. जास्त काही गोंधळ नव्हता. जवळचे पाहुणे आणि दोन्ही परिवारातले लोक होते. एंगेजमेंटची वेळ झाली होती. समर शिवला घेऊन स्टेजवर आला. साध्या पद्धतीने पण खूप छान डेकोरेशन करण्यात आले होते. गौरी सीमासोबत आली. गौरी खूप सुंदर दिसत होती. ब्लॅक कलरच्या गाऊन, त्यावर डायमंडची ज्वेलरी, कर्ली करून मोकळे सोडलेले केस. ती एखाद्या परीसारखी दिसत होती. शिवने एकदाही गौरीकडे पाहिले नाही. सीमा तिला स्टेजवर घेऊन आली. जसे समोरचे लक्ष गौरीकडे गेले, तो पाहतच राहिला. त्याने विचारही केला नव्हता. गौरी एवढी सुंदर असेल. त्याने इशाराने शिवला गौरीकडे बघायला सांगितले. शिवने एकदाही गौरीकडे बघितले नाही. गौरीनेही नजर उचलून शिवकडे बघितले नाही. तेवढ्यात अनिता आल्या आणि दोघांच्याही हातात रिंग दिली. त्या म्हणाल्या, गौरी बाळा, तू अगोदर शिवच्या हातात रिंग घाल. आणि त्याने शिवला आपला हात समोर करायला सांगितले. शिवने हात समोर केल्यावर गौरीने त्याचा हात पकडून रिंग घातली. शिवनेही गौरीच्या हातात रिंग घातली, पण दोघांनीही एकमेकांकडे बघितले नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवले, फोटो काढू लागले. शिव गौरी एकमेकांच्या बाजूला होते. सगळे त्यांच्या बाजूला थांबून फॅमिली फोटो काढला. अशा प्रकारे एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला. शिव आणि समर रूममध्ये आराम करण्यासाठी गेले. समर म्हणाला, शिव, तू गौरीला बघितलेस का? शिव नाही मध्ये मान हलवला. समरला एक मस्ती सुचली. तो म्हणाला, बरं झालं तू तर बघितले नाही. माझी नजर जाताच माझा चेहरा वाकडा झाला. ती खूप काळी आहे आणि विचित्रही आहे. आता शिवला अजून खूप अस्वस्थता जाणवू लागली. तो तात्याला वचन दिल्यामुळे काही बोलूही शकत नव्हता. पण त्याला आता हे लग्न ओझं वाटू लागले. समर त्याची मजा घेत होता. अशीच रात्र झाली. आज हळदीचा कार्यक्रम होता. दिवसभर घरामध्ये रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती. अशा प्रकारे संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम चालू झाला. गौरी पिवळ्या साडीमध्ये
हळदीचे दागिने घालून खूप सुंदर दिसत होती. गौरीच्या मावशीने तिची नजर काढली आणि म्हणाली, "तू खूप सुंदर दिसत आहेस गौरी." आज शिवही पिवळ्या कलरचा कुर्ता आणि व्हाईट पैजामा घालून एकदम राजबिंडा दिसत होता. सगळ्यांनी मिळून गौरीला आणि शिवला हळद लावली. सीमा डोळ्यात पाणी घेऊन गौरीकडे बघू लागली. दोघी लहानपणापासून कधी वेगळ्या राहिल्याच नाहीत. शाळा आणि कॉलेज सोबत झाले. समरणीही शिवला हळद लावली. तो म्हणाला, "शिव, तू खूप हँडसम दिसत आहे." शिव पुढील भागात आपण गौरीचे आणि शिवचे लग्न पाहणार आहोत. शिव गौरीचा चेहरा बघेल का, की गौरी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल? हे जाणून घेण्यासाठी पहा भाग 4. लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारची प्रेमकथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.